जी दिलखुलास असते, जिच्या मनात काही नाही आहे, जे मनात आहे तेच चेहऱ्यावर आहे. मला तर ही सांग. तुझीच शेवटच्या श्वासापर्यंत. आता लवकरच आधीची आणि आत्ताची आराध्या यातला भेद मावळेल. तुला कोणीही कधीही माझ्यापासून वेगळं करू शकणार नाही. आणि काही झालं तरी मी तुझ्यापासून लांब जाणार नाही श्रेयस, कधीच नाही. संजय, त्या शर्मानं काल ईमेल केला होता, त्याचा काही रिप्लाय आला का रे? हो भाऊजी, सकाळीच आला, एकदा पाहून घ्या ना. अरविंद, संजय, चला तोंड गोड करून घ्या, मिठाई घ्या. संजय चला. थँक्यू ताई. ताई, आज मिठाई ना खरंच खूप गोड लागते. हो, घरात जे काही घडत होतं ना, त्यामुळे आयुष्यातला सगळा गोडवाच निघून गेला होता बघ. पण ताई, तू अगदी जबरदस्त मार्ग काढलास बघ. या लग्नामुळे ना सगळे प्रश्न अगदी मुळापासून सुटणार आहेत. हो ना भाऊजी. बिचाऱ्या ताराने सुद्धा खूप सफर केलंय. श्रेयसवर कुठलाही मानसिक ताण येऊ द्यायचा नाही म्हणून ताराला कधीही सत्य सांगता आलं नाही. ताई, आता श्रेयस आणि ताराचं विधिवत लग्न होईल आणि त्यांचं नवीन आयुष्य सुरू होईल. ताई, सर्वात आधी ना तुझं तोंड गोड करायला हवं. ताई, सगळं इतकं गुंतागुंतीच होतं ना की इकडे आड आणि तिकडे विहीर. पण हा गुंता तू सोडवलास बघ. आणि असा सोडवलास ना की आता जन्मभर कुठलेच प्रश्न राहणार नाहीत. अरविंद, हे सगळं मी श्रेयससाठी केलं. त्याची तगमग मला बघवत नव्हती रे. हो ना ताईसाहेब, बायको असून सुद्धा श्रेयसचा संसार होत नव्हता. ताराचंही बरोबरच होतं, पण आता ताराचं अस्तित्वच पुसून जाणार आहे. त्यामुळे तारा कायमची आराध्या होणार. मग आराध्याचा शॉक, ताराचा शॉक, अशी रिस्कच उरणार नाही. आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम आहेच ना, त्यामुळे कुणी कुणावर अन्याय केला असं होणारच नाही. शेवटी ताई, गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंच आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम प्रियम. म्हणजे